नमस्कार मंडळी. आज मी बनवलेला आहे खरबुजाचा मिल्कशेक. जो मिल्कशेक जर आपण एखाद्या हॉटेलमध्ये प्यायला गेलो तर आपल्याला कमीत कमी 100 ते 200 रुपये द्यावे लागतात. पण तो मिल्कशेक घरीच बनवणं अतिशय सिंपल आहे आणि तो खूप जास्त टेस्टी होतो. असा मस्त क्रीमी आणि टेस्टी मिल्कशेक बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि आता आपण रेसिपी बनवायला सुरू करूया. एक खरबूज घ्यायचा आहे आणि त्याच्या देठाकडचा पार्ट आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. चमच्याने त्याच्या आपल्याला सगळ्या बिया बाजूला काढून घ्यायच्या आहेत. बरं मंडळी, तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल. बिया काढून झाल्यानंतर चमच्याने आपल्याला अशा प्रकारे त्याचा गर काढून घ्यायचा आहे. मी 6 बदाम आणि 6 काजू पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि बदामाची मी साल काढून घेतलेली आहे. जर ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेले नसतील तर गरम पाण्यामध्ये 1 ते 2 मिनिटासाठी जरी ठेवले तरी त्याची साल पटकन निघून जाते. बदाम आणि काजू मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत. ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि बारीक होण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडं दूध टाकत आहे. बदाम आणि काजू बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे साखर टाकलेली आहे आणि आपल्याला काढून घेतलेलं खरबूज त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे पण बारीक करून घ्यायचं आहे. मिल्कशेक मस्त थंड होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये बर्फ टाकायचा आहे आणि माझ्याकडे तर छान हार्ट शेपचा बर्फ आहे, जो मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण बारीक केलेला मिल्कशेक याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. आता थोडे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आपला खूप मस्त टेस्टी मिल्कशेक सर्व करण्यासाठी तयार आहे. तुम्ही देखील असा मिल्कशेक नक्की बनवून पहा आणि कसा वाटला मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार. बाय बाय.